काय चाललंय तुमचं? अहो हे हे काय सगळं? या नवीन वर्षात नवीन कामाला सुरुवात झाली म्हणून हे सेलिब्रेशन. पारू, आम्ही खूप खुश आहोत बघ. हो पारू, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं बघ. अहो मी तर फक्त तुम्हाला काम मिळवून दिलंय. तेच तर, आम्ही जेव्हापासून इथे काम करायला लागलो ना तेव्हापासून आमचं नशीबच बदललं बघ. हो ना, आता हाताशी पैसे राहू लागलेत. घरातल्या बारीक सारीक गोष्टींसाठी आता नवऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही आम्हाला. नाही म्हणजे आधी आम्ही घरकाम धुणं भांडी करायचो म्हणून घरचे आम्हाला काही ना काही टोमणे मारायचे. पण आता आम्हा सगळ्यांना घरात वेगळाच मानसन्मान मिळायला लागलाय. हाँ भाऊजी, अब हम कुछ भी कर सकीला. हमरे अंदर ढेर सारा आत्मविश्वास आ गइल बा. हाँ. हो पारू, तूच आमचा आदर्श आहेस. बस बस बस, किती कौतुक करणार आहात माझं. तुम्ही इकडे कष्ट करताय ना म्हणून आपलं पारू टिफिन सर्व्हिस व्यवस्थित सुरू आहे. मी एक खरं सांगू, तुमच्या प्रत्येकीकडनं ना मी भरपूर काय काय शिकतेय. येऊ का ताई? दादा या ना या. नमस्कार ताई. नमस्कार. ताई, मला अनाथाश्रमामधील 200 मुलांची जेवणाची ऑर्डर द्यायची होती. तुम्ही ऑर्डर घ्याल का? का नाही घेणार, आम्ही घेतो तुमची ऑर्डर. ठीक आहे ताई, हे काय ॲडव्हान्स पैसे मी तुम्हाला देतो. बाकी ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण पैसे देतो. चालेल का? नाही दादा, म्हणजे तुम्ही अनाथ आश्रमात जेवण देताय हे किती पुण्याची गोष्ट आहे. तुमच्या या पुण्यात आम्हाला सुद्धा भागीदार व्हायला आवडेल. म्हणजे मला समजलं नाही ताई. म्हणजे दादा, या ऑर्डरचे आम्ही तुमच्याकडनं पैसे घेणार नाही. हो, असं काय करता ताई? हो, तुमचा बिझनेस आहे. प्लीज हे पैसे तुम्ही घ्या. दादा, ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही ऑर्डर घेतोय. ऑर्डर पूर्ण झाली की आम्ही तुम्हाला नक्की कळवू. ठीक आहे ताई, जशी तुमची इच्छा. येतो. या. बरं चला, पटापट कामाला सुरुवात करूया. या ऑर्डर मध्ये काहीच कमी राहायला नाही पाहिजे. पण पारू, एवढ्या 200 मुलांचं जेवण बनवणं कसं शक्य आहे आपल्याला? आणि त्यांना ऑर्डर पण ताबडतोब द्यायचे, कसं शक्य आहे हे सगळं? ठीक आहे ठीक आहे, आपण एक काम करूया, अजून 1-2 बायका वाढूया मदतीला. पारू, मी चाळीत फोन करते, तू काळजी करू नकोस. अजून 1-2 बायका येतील कामाला. ताई, काहीही झालं तरी स्वयंपाक एकदम चांगलाच व्हायला पाहिजे. त्या पोरांना जेवायला घातलं ना की त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येईल तीच आपल्या कामाची खरी पोचपावती असेल. अहिल्या मॅडम, आज तू चहा घेऊन आलीस? हो, पारूची सगळी कामं आज मीच करणार आहे. कारण पारू सकाळी सकाळी डबे बनवायला गेली आहे ना, पारूस टिफिन सर्व्हिस मध्ये. आलेच. अहिल्या ना, ती एका मोलकरणीला सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. एक मिनिट, तुम्हाला असं वाटत असेल की माझं लक्ष नाहीये, पण एक दिवस बघेन आणि काय आहे तो निकाल लावून टाकेन, कळलं? या सासू सुनांचं काहीतरी करायला हवं. यांच्यात प्रेम वाढून नाही चालणार. दोघे मिळून माझ्यावर गेम करत असतात ना. आता मी या दोघींना कसा धडा शिकवते ते बघतील या. नमस्कार, बोला. हो, मी तीच फाईल बघत होते आता.
ओके ठीक आहे लवकरच भेटू. एक सासू मॉम एक सासू मॉम काय काय होतं तुम्हाला त्रास होतोय हा? त्रास होतोय पोटात दुखतंय एक 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 मिनिट मी सगळ्यांना बोलवून आणते प्रीतम एक सासरे डॅड न्यू सासू मॉम एक सासू मॉमला काहीतरी होतंय प्लीज सगळ्यांनी या लवकर प्लीज काहीतरी होतंय आईला आई आई काय होतंय आईला काय झालं तुला पोटात दुखतंय खूप दुखतंय प्रीतम डॉक्टरांना फोन कर हा सावित्री हिला आत घेऊन चल हो येत आहे डॉक्टर काय झालं हिला यांना फूड पॉइझनिंग झालंय. फूड पॉइझनिंग पण सकाळपासून मी असं काहीच खाल्लेलं नाहीये. हो एक सासू मॉम असं काय करताय मी बाहेर जाताना जेव्हा खाली उतरत होते तेव्हा मी बघितलेलं तुम्ही चहा घेत होतात सावित्रीने आणून दिलेला ना तुम्हाला हो पण त्याचा काय संबंध? हो असं काय बोलताय एक सासू मॉम तुम्ही सकाळपासून रिकाम्या पोटी फक्त तो चहा घेतला होतात त्याच्यामुळे झालं असणार ना फूड पॉइझनिंग काय गये सावित्री तू चहात काय कचरा वगैरे मिसळून आणलेलास का तुझ्यामुळे झालंय सगळं. दिशा बोलताना जरा विचार करून बोलत जा ग. मी तर तेच बोलतेय बस काहीतरी बोलू नकोस हं? सावित्री असं काहीही करणार नाही आमच्या सगळ्यांचा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे कळलं ना. अहिल्यादेवी तुम्ही काळजी करू नका तुम्ही रिकवर व्हाल पण आता दिवसभर आराम करा. अहो पण मला एका महत्वाच्या मीटिंग साठी बाहेर पडायचं होतं. अहो वहिनी मी आलोय ना आता त्या मीटिंगचं वगैरे मी बघून घेतो तुम्ही आराम करा. प्रीतम तुम्ही काळजी घ्या येते मी. सावित्री प्लीज जरा पारूला बोलवतेस का तिच्या हातचा काढा प्यायल्याशिवाय अहिल्याला बरं नाही वाटणार.